मुंबईत लाखो नागरिकांसाठी लाईफलाईन ठरलेल्या बेस्ट बसच्या भाड्यामध्ये लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। बेस्ट उपक्रमाने सादर केलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला आता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिली असून आता केवळ परिवहन प्राधिकरणाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे। मंजुरी मिळताच नव्या दरांची अंमलबजावणी होणार असून या प्रस्तावित भाडेवाढीनुसार आता बेस्ट बसच्या तिकीट दरामध्ये दुपटीने वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे। बेस्टच्या आर्थिक डगमगाईवरती तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत बेस्टच्या महसुलात वाढ करण्यावरती भर देण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्टला स्वतःचे उत्पन्न वाढीचे मार्ग शोधण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर बेस्ट प्रशासनाने भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे रेटला। या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिल्याने ही भाडेवाढ अटळ मानली जात आहे। तसं झाल्यास अगोदरच महागाईने गांजलेल्या मुंबईकरांच्या खिशावर आणखीनच मोठा भार पडणार आहे। आता बेस्ट बसच्या तिकिटाच्या दरात दुपटीने वाढ झाल्यास गरीब वर्गाला याचा मोठा फटका बसणार आहे। जाणून घेऊयात कशी असणार आहे भाडेवाढ। 5 किलोमीटर अंतरावरती सध्याचं भाडं 5 रुपये आकारलं जात आहे, तर प्रास्ताविक भाडं हे आता 10 रुपये होणार आहे। तर 10 किलोमीटर अंतरासाठी सध्याचं भाडं 10 रुपये तर ते 15 रुपये करण्यात येणार आहे। तर 15 किलोमीटरसाठी सध्याचं भाडं 15 रुपये असून ते 20 रुपये करण्यात येणार आहे। तर 20 किलोमीटरसाठी 20 रुपये सध्याचं भाडं असून 30 रुपये होणार आहे। तर वातानुकूलित एसी बसचं तिकीट हे किती रुपयांनी वाढणार आहे ते जाणून घेऊयात। 5 किलोमीटर अंतरासाठी सध्याचं 6 रुपये भाडं आहे, जे आता 12 रुपयाने वाढणार आहे। तर 10 किलोमीटरसाठी सध्याचं 13 रुपये भाडं आहे, जे 20 रुपयाने वाढणार आहे। तर 15 किलोमीटर अंतरासाठी 19 रुपये भाडं आकारलं जातंय, तर ते पुढे जाऊन 30 रुपये होणार आहे। तर 20 किलोमीटर अंतरावरचं सध्याचं 25 रुपये भाडं आहे, ते पण प्रस्तावित भाडं 25 रुपयेच असणार आहे।